हॅलो एव्हरीबॉडी. सध्या आज आहे 1 फेब्रुवारी 2026. आपण करणार आहे संडे स्विंग. ओके. We will be analyzing the market for the week, and after that, once our peer will come, means how many pair we are trading. Okay, English, no, English. Okay, Marathi again. चलो, let's start. ठीक आहे, आपले एवढे पेअर आहेत, आपल्याला अनालाइज करायचे आहेत. चलो, it's time for the market analysis Sunday swings. Okay, this आपले लास्ट वीकचे होतं. अं, पहिला जीबीपी कॅड. ओके, पण बघू पहिले सुरू वीकलीला काय स्ट्रक्चर यायचं. वीकली मार्केट बेरिश आहे. बेरिश, बुलिश, बुलिश, हा लो तोडला, मार्केट परत बेरिश झालं आणि सध्या अजून हा किंवा हा लो मार्केटनं ब्रेक केला नाहीये. हो सॉरी, इथं लो ब्रेक केला होता, परत बुलिश झालं, मग सध्या मार्केट आहे बुलिश. मंथलीला पण बुलिश आहे, वीकलीला पण बुलिश आहे. डेली इज ऑल्सो बुलिश. 4 hour is now bearish. The 4 hour app is bearish. बेरीजचा ट्रेड होता. ओके, एक डेलीची चांगली लेवल आहे. आता इथून बघणार आहे आपण याला बुलिश साईडलाच. परत एक पुल बॅक येऊन जर व्यवस्थित मार्केटनं रिजेक्शन दिलं तर सी, लेट्स सी. त्याच्या खाली क्लोजिंग देऊन जर बुलिश झालं तर मार्केट आपलं 4 hour बुलिश होईल आणि वी आर रेडी टू टेक अ ट्रेड. ठीक आहे, क्लीन स्ट्रक्चर तर दिसतंय, बट लेट्स सी अजून कुठले आहेत का. सध्या ह्याला आपण मार्क करून ठेवू तरी पण. नेक्स्ट युरो कॅड. हो, याचं कुठंच नाही, काही दिसत नाहीये. ठीक आहे, असो. युरो कॅडचं स्ट्रक्चर बघ. मंथली बुलिश, वीकली बेरिश दिसतंय. येस, इट्स बेरिश. स्ट्रक्चर पॉइंट आहेत. Yes, see, this is how it is, bearish. Monthly आहे bullish, weekly आहे bearish. डेली, अरे ए भाई, डी किधर है, इधर. डेली पण बघू शकताय, इट्स बेरिश. या स्ट्रक्चर पॉइंटच्या खाली मार्केटने क्लोज दिले, इट्स बेरिश नाव. 4 hour पण बेरिशच असेल. येस, इट इज बेरिश ऑलरेडी. ठीक आहे. आपण ह्याला बेरिशला बघणार आहोत, बट market should have to come here to this level, close this here and then here. Okay, तर आपला ट्रेड असा असणार आहे याच्यामध्ये, या साईडला. टाइम आहे याला, लेट्स सी काय होत आहे.
नंतर आपण याच्यापेक्षा इट्स नॉट दॅट मच क्लिअर. आपला टाइम आहे त्यामुळं वी आर लिव्हिंग दिस. बघू शकताय वीकली कसं हायर हाय कंटिन्युअस मार्केट फुल बुलिश आहे. मंथली वीकली वीकली इज बुलिश. डेली डेली सध्या बेरिश आहे बिकॉज मार्केटनं हा स्ट्रक्चर पॉईंट करून खाली क्लोजिंग दिलेली आहे. त्यामुळे वीक डेली तरी बुलिश आहे. डेली बेरिश आहे सॉरी. 4 hour is might be bullish. Oh no, it's again bearish. Yes, it's bearish. हा आपला लास्ट वीकचा ट्रेड होता CHFGPचा, जिथं आपलं छोटस टार्गेट मिस झालेला छोट्याशा काही मुवमेंट मुळे. बट असो, वी आर डिलीटिंग दिस फॉर नाव. मार्केट इज बेरिश. तर दोन टाइम फ्रेम सिंक आहेत, डेली आणि 4 hour. मार्केटने एक डबल टॉप पण बनवलेला आहे डेलीला. डेलीला एवढा क्लिअर दिसत नाही आहे, बट माइट बी हा. ठीक आहे. इफ ओके इफ जर आता आपण ट्रेड इथं कुठं घेणार आहे. लेट सपोज सध्या मार्केट इथं आहे, इथं येऊन पुल बॅक दिला आणि परत क्लोजिंग खाली दिली. तर आपण याला बेरिशला बघणार आहे. ओके, वी आर वेटिंग फॉर द क्लोजिंग बिलो दॅट. देन आपण याला बेरिशला बघल टिल डेट. बिकॉज डेलीला पाहिलं तर ठीक आहे मार्केट आहे, बट या इट्स क्वाईट रिस्की ट्रेड बिकॉज मार्केट वीकली आणि मंथलीला बुलिश आहे हाय टाइम फ्रेमला. डेली 4 hourला बेरिश आहे, बट या सी आपण आपला टॉपचा पेअर असणार आहे जर क्लोजिंग दिली तर. एवढं सध्या तरी नाही, बट या ह्याला आपण मार्क नाही करणार कारण एवढं पण स्ट्रक्चर अजून क्लिअर नाहीये आपल्या फेवर मध्ये येण्यासाठी. युरो JPY, या दिस इज सो स्वीट. हे क्लीन आहे. येस. मार्केट वीकली कसं आहे, वीकली बुलिश आहे बिकॉज हा स्ट्रक्चर पॉइंट आहे आणि हा म्हणजे लोअर आहे ना, हा हायर आहे. त्याच्यावरही क्लोजिंग दिली नाही कॅन्डल क्लोजिंग. सो मार्केट स्टील बुलिश. वीकलीला मंथलीला पण बुलिशच आहे. Daily is bearish and it's good for us. Which 4 hour is kind of bullish actually. 4 hour is bullish. No. 4 hour is also bearish because this is the lower high and this one is a lower low. Market हे अजून मार्केट स्ट्रक्चर मध्येच आहे. We cannot judge it's bearish or bullish. It's again bearish. Yeah, this is our perfect trade actually. जो आपण इथं घेतलेला होता, इथं पकडलेला एक ट्रेड काल. ओके, आणि व्यवस्थित मार्केटना हा याचा हाय होता. या इथपर्यंत आपलं टीपी घेतलेला आणि इट्स अ गुड ट्रेड. अगेन इट्स कमिंग ऑन द सेम लेवल आणि आपला परत प्लान तोच राहणार आहे. मार्केटनं थोडस इथं घेऊन डायरेक्टली एसएल एवढा नसणार आहे. एक मार्केटने एक लोअर हाय मारला की असेल आणि टीपी आपलं या कॅन्डल क्लोजिंग पर्यंत असेल.
Okay, let's wait for the cleaner structure and pull back. तर 4 hourची ऑलरेडी कॅन्डल engulfing क्लोज केलेली आहे. दिस विल बी आवर टॉप आपला पेअर असणार आहे. ठीक आहे या वीक साठीचा. नेक्स्ट जीपीपी जीपीवाय लास्ट वीक मध्ये खूप सुंदररीत्या आपलं टार्गेट हिट करून दिलेला आहे ना. आपण सध्या डिलीट करू बिकॉज वी आर प्लॅनिंग फॉर दिस वीक. वीकली वीकली इज बुलिश. डेली इज बेरिश ऍक्च्युअली बिकॉज सी हा लोअर आहे होता. हा हायर लो होता सॉरी. मार्केट बुलिश स्ट्रक्चर मध्ये होतं. मार्केटनं हा लो तोडला. नवीन लो फॉर्म केला. हा लोअर लो झाला. हा हायर लो झाला. लोअर हाय झाला सॉरी. आणि मार्केट आता मार्केट स्ट्रक्चर मध्ये आहे. मार्केट इज डेलीला मार्केट बेरिश आहे. 4 आवर जर बघायचं झालं तर सेम हेच मार्केट स्ट्रक्चर आहे. हे लोअर आहे. लोअर लो मार्केट मार्केट स्ट्रक्चर मध्येच आहे. ओके याला पण आपण बेरिशलाच पाहणार आहे. तर इथं कंडिशन एवढीच आहे. मार्केटनं जे कॅन्डल क्लोजिंग आहे ती या या बॉडी तुझ्या खाली क्लोज केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण खाली क्लोज केल्यानंतर असं ट्रेड येणार आहे. ओके हा आपला प्लॅन असणार आहे. आपला एस एल इथपर्यंतच राहील आणि टीपी अगेन ऑन द सेम कॅन्डल क्लोजिंग. हा पण आपला पेअर असणार आहे ह्या टॉपचा. बिकॉज दोन टाइम फ्रेम आपल्या सोबत आहेत आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार मिनिमम 2 टाइम फ्रेम शुड बी इन सिंक ऍक्च्युअली. नेक्स्ट you can continue. हो हो मंथलीला पण बेरिश झालेला आहे. गुड. मंथलीला पण बेरिश आहे मार्केट. यम बेरिश. वीकली पण बेरिश आहे. लागेल सगळ्या टाइम फ्रेमला हे पण बेरिश आहे. ओके वीकलीला पण बेरिश आहे. डेली डेलीला तर ऑब्विसली असणार आहे. 4 आवर तर इट्स बेरिश. ओके तर नाव ट्रेडिंग प्लॅन कसा असेल ऍटलिस्ट. ठीक आहे मार्केट. ठीक आहे आपला मेजर ट्रेड तर इथंच एक्झिक्यूट होईल की जर बघायचं झालं तर सी इथं पण एक छोटीशी लेवल आहे. म्हणजे एक जस्ट एक टच पॉइंट आहे. ठीक आहे. नो इट्स नॉट दॅट मच इनफ अँड गुड लेवल. सी क्लीन स्ट्रक्चर नाहीये. मार्केटला इथे यावं लागेल तेव्हाच आपण सेल करू. टिल डेट वी आर नॉट इंटरेस्टेड इन दिस पेअर. इट शुड हॅव टू कम हिअर देन. ओके चलो नेक्स्ट यूएसडी कार्ड. मंथली इज बुलिश. हा स्ट्रक्चर पॉइंट असणार आहे. हा लोअर आहे सॉरी हायर लो. मार्केट बुलिश स्ट्रक्चर मध्ये हायर हाय हायर लो मध्ये जाते. हा आपला हायर हाय आणि हा हायर लो असणार आहे. अजून क्लोजिंग दिलं नाही मार्केट स्ट्रक्चर आहे त्यामुळे बुलिश आहे. नेक्स्ट वीकलीला या स्ट्रक्चर पॉइंटच्या खाली क्लोजिंग दिली. वीकली इज बेरिश. ओके हे पण एक छोटीशी बट इट्स अ गुड लेवल.
इथं पण हे पण आहे. ओके, नो प्रॉब्लेम. डेली बेरिश आहे. आपण सेल तर याच लेवल पासून करणार आहे. ठीक आहे. सध्या तरी ह्या लेवलला यायला टाइम आहे, त्यामुळं वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड इन दिस पेअर. बट अल्टिमेटली 4 आवर बुलिश आहे आणि बाकी सगळ्या टाइम फ्रेम म्हणजे वीकली आणि डेली बेरिश आहे. नॉट इंटरेस्टेड इन दिस पेअर. नेक्स्ट. Oh, it's good, it's good. This is good. हम्म. नेक्स्ट वीक साठीचा माइट बी हा ट्रेड आपला चांगला ट्रेड असू शकतो. बिकॉज मंथली इज बुलिश. येस, इट्स बुलिश. हो, नो, इट्स बेरिश ऍक्च्युली. अच्छा पॉइंट आहे. बेरिश बुलिश. ठीक आहे, मंथली बुलिशच आहे. वीकली इज ऑल्सो बेरिश. वीकली बेरिश आहे. डेली बेरिश आहे. 4 आवर माइट बी बुलिश. येस, 4 आवर इज बुलिश. क्लोजिंग वर दिलेलं आहे ऑलरेडी मार्केटनं. तर ठीक आहे, आता ही 4 आवर आहे बुलिश. आपण या ट्रेडला बघणार आहोत बेरिश साईडलाच. ठीक आहे. आता हाऊ विल बी द प्लॅन. स्ट्रक्चर खूप छान आहे. ओके. बट कुठंतरी मार्केटला इथल्या वरच्या ऑर्डर फिल करायच्या आहेत. कुठंतरी म्हणजे या लेवल पर्यंत मार्केट जाऊ शकते. ओके. जेव्हा मार्केट इथं खाली क्लोजिंग देऊन एक छोटासा पुलबॅक येईल एंगल्फी कॅन्डलचा, त्याच्यानंतरच आपण बेरिशला बघणार आहे. ओके. काही स्ट्रक्चर मार्केटमध्ये कसं पण होऊ शकते. मॅट बी डायरेक्टली थोडस वर जाईल, परत खाली येईल, क्लोजिंग देईल, परत हे करेल. बट जोपर्यंत वरची एक थोडीशी लिक्विडिटी स्वीप होत नाही, तोपर्यंत आपण यामध्ये ट्रेड नाही करणार. ओके. आता असं असणार आहे. लेट सी मार्केट स्ट्रक्चर मार्केटचं कसं बनवते, त्यानुसार आपण रेडी टू टेक अ ट्रेड इन दिस. याप्रमाणे आपण ट्रेड हा पण पेअर आपला वेक्स या वीक साठीचा एक चांगला पेअर असणार आहे. क्लिअर. बिकॉज डेली वीकली डेली बेरिश आहेत. STCH मंथली बेरिश, वीकली बेरिश, डेली पण बेरिश आहे. बेरिश. 4 आवर, 4 आवर इज ऑल्सो बेरिश. हा लोअर आहे आणि हा लोअर लो असणार आहे, त्यामुळे ही पण बेरिशच आहे. ओके. हे खूप बॉटमला आहे, त्यामुळे आपण यामध्ये ट्रेड नाही करणार. आणि स्ट्रक्चर पण एवढं खास नाही आहे, याला बेरिशला पाहायचंय आणि हे मार्केट ऑलरेडी बॉटमला आहे. असे ट्रेड मेजरली आपण अवॉइड करणार आणि करायचेच असतात. बिकॉज यू डोंट नो द मार्केटचा हाय आणि मार्केटचा जो लो आहे तुम्ही नाही पकडू शकत कधीच, त्यामुळं मेजरली असे ट्रेड अवॉइड करायचे. नेक्स्ट, GBP CHF. वीकलीला स्ट्रक्चर कसं आहे? हे बुलिश झालं, परत हे बेरिश झालं. सध्या मार्केट बेरिशच आहे वीकलीला. मंथलीला तर बेरिशच असेल मेजरली. यस, इट्स बेरिश. डेलीला यस, लोअर हाय हाय, लोअर लो.
डेली डेली पण बेरिश आहे आणि 4 आवर 4 आवर इज ऑल्सो बेरिश. इस लोअर आहे लोअर लो. ठीक आहे. बेरिश आपण आपला चांगला ट्रेड होऊ शकतो. बी ए आर आहे असेल बिकॉज तीन टाइम फ्रेम सिंक आहेत ते प्लस ट्रेड होऊ शकतोय ओनली व्हेन जेव्हा मार्केट इथे येईल म्हणजे असं करेल तेव्हाच आपण ट्रेड घेऊ अन्यथा आपण ट्रेड नाही करणार. हे आपल्या युरोपियन टेस्टला नाहीये त्याच्यामुळे आपण याला तर मार्क नाही करणार. बट एक कुठंतरी एक तिन्ही टाइम सिंक असल्यामुळे याला थोडस वर घेऊ शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट. ओके ओके. वीकली बुलिश है, मंथली बुलिश है, डेली डेली पण बुलिश आहे. 4 आवर बेरिश असेल. 4 आवर बेरिश आहे. ठीक आहे. तर यामध्ये यामध्ये क्लिअर स्ट्रक्चर नाहीये. ओके. इथं जेव्हा या डेलीच्या लेवलला मार्केट टच करेल ओके ह्याला यायचंय खाली थोडस हे करून वर क्लोजिंग देऊन जेव्हा इथे येईल तेव्हा अप साइडला आपला व्ह्यू असेल बिकॉज ऍज पर द मार्केट स्ट्रक्चर अँड मार्केट ट्रेंड इट्स बुलिश. सो याला आपण सेलला तर नाही बघणार. इट्स नॉट रेडी येट. आपल्याला अवॉइड करायचे. छोटीशी लेवल निघू शकते इथं जर काढली तर डेली एओआय लेट सपोज. ठीक आहे. वीकली जर पाहिलं नो बट या हे वीकलीच थोडस बेटर स्ट्रक्चर असू शकते. इट्स नॉट. लेट इट बी. मार्केट फुल्ली बुलिश आहे म्हणजे एक व्यवस्थितरित्या बघू शकताय. मंथली हा हाय अजून ब्रेक झाला नाही. मंथली बुलिशच आहे. सर्दी सर्दी सर्दीने परेशान केले मला. वीकली वीकली इज ऑल्सो बुलिश. मंथली बुलिश. वीकली इज ऑल्सो बुलिश. डेली डेली पण बुलिशच आहे. तर इथं मला मार्केट स्ट्रक्चर बघून डायरेक्टली समजतंय. ठीक आहे. जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा ऍक्च्युली हायर लो बॉडी क्लोजिंगला बघायचे असतात आणि त्याच्यानंतर त्याला डिसाईड करायचं असतं. हळूहळू समजून जाईल. मी पण ऍक्च्युली माझ्या नवीन येणाऱ्या सिरीज मध्ये मी सांगेलच. 4 आवर
4 hour might be bearish. The- no, it's also bullish. ठीक आहे. आपण याला पण बाय साइडलाच बघणार आहोत बिकॉज चारी पण टाइम फ्रेम बुलिश असल्यामुळे. बट स्टील इट इज नॉट इट रेडी, सो याला आपण अवॉइड करणार सध्या. नेक्स्ट. मंथली इज बेरिश. इज बेरिश. वीकली वीकली बुलिश है. डेली पण बुलिश है. डेली पण बुलिश आहे आणि 4 hour. बरंच स्ट्रक्चर बघू आपण कसं आहे. मार्केट बुलिश होतं. बुलिश. स्टील बुलिश. ओके, इथे बेरिश झाला. परत हे बुलिश झालं. परत बुलिश. हे बेरिश. बेरिश. सिद्धा escape. तर इथं बघायचं की हा हाय ब्रेक केलाय का नाही. येस, इट्स बुलिश. 4 hour is also bullish. Bullish है. Every time frame bullish. Monthly फक्त bearish है. ओके, चलो. पण इरेबन टेस्ट वरून एक चांगलं आहे ना हे दिलेलं आहे, बट मार्केट टॉपला आहे त्याच्यामुळे वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. सो एवढी खेळ क्या बोलते. एवढी खेळ मंथली बुलिश, वीकली बुलिश, डेली बुलिश, 4 hour bearish. Okay. Monthly bullish. वीकली पण बुलिशच आहे. डेली पण बुलिशच आहे. 4 hour bearish आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर इज नॉट दॅट मच क्लिअर. ठीक आहे. जर इथं डायव्हर्जन्स वगैरे दिसलं तर आपण यामध्ये क्वाईट बेरिश साईडला इंटरेस्टेड राहू, बट मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे, टॉपला आहे, त्यामुळं वी विल बी अवॉइडिंग दिस ट्रेड. बट लेट सी ते कसं स्ट्रक्चर बनवतंय, कसं ओपनिंग देते मंडेला. नेक्स्ट युरो ऑड.
युरो ऑड डेलीला बेरिश दिसतंय. मंथली बेरिश, वीकली बेरिश, डेली पण बेरिश. मंथली बेरिश, वीकली पण बेरिशच आहे. डेली डेली पण बेरिशच आहे. 4 आवर काय म्हणतंय? 4 आवर बेरिश बेरिश. ओके हाय मतलब बुलिश बुलिश, टोटली बुलिश. बट मार्केट स्ट्रक्चर मार्केट व्यवस्थित एरिया ऑफ इंटरेस्टच नाही आहे आपल्या याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपण यामध्ये दॅट वी आर नॉट क्वाईट इंटरेस्टेड. सी मार्केटला या या एरिया ऑफ इंटरेस्ट पर्यंत व्यवस्थित यायचंय. तर जर पाहायला गेलं तर आपण एक एक छोटासा मूव कॅप्चर करू शकतोय. ओके, बट लेट सी की हा किती पॉईंट मूव होतोय तरी पण. हो, भरपूर आहे, 200 समथिंग पॉईंट्स आहे. ठीक आहे, लेट सी काय होतं ते. बेरिश मार्केट ओव्हरऑल. AUD USD, इट्स too much bullish. This is monthly bullish. Weekly is also bullish. Daily तर असणारच आहे. 4 hour is bearish. Okay. हे आहे bullish. Monthly पण bullish. बुलिश एरिया आणि बेरिश. ठीक आहे, खालचं कॉन्फिडन्स नाही आहे सध्या आपला, आपण डिलीट करतोय ते. हा इथं एक एक वीकलीचा एरिया पण टेस्ट निघू शकतोय. बट या लेट सी डेली वरती काय दिसतंय ते. या आहे. येस येस येस, आपण याला इथून बुलिश साईडला बघू शकतो इवन. दिस इज बुलिश, सो ठीक आहे. नंतर याच्यामध्ये बुलिशचा राहील. लेट सी काय होतं ते. लक्ष असणार आहे आपलं, बट क्लिअर स्ट्रक्चर नाही आहे एवढं, त्यामुळे वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड इन दिस ऑल्सो. नेक्स्ट यार JPY. आपण JPY मेजरली सेलला बघतोय. ठीक आहे, स्ट्रक्चर तर बुलिश आहे. मंथली बुलिश आहे, वीकली पण बुलिश आहे, डेली इज बेरिश आहे. ये बेरिश है. 4 hour is bullish. Not that much clear. खरं एकच आपण याला बेरिशला बघतोय आणि एकच कॉन्फिडन्स आपल्या सोबत आहे, म्हणजे एकच ट्रेंड आपल्या सोबत आहे एकाच टाइम फ्रेमचा. दिस इज नॉट गुड. सो याने जर इथं कुठं खाली क्लोजिंग दिली डेली मध्ये तर वी विल बी इंटरेस्टेड, अदरवाइज नो.
नेक्स्ट एनजेडी कॅड. एनजेडी कॅड पण फुल्ली बुलिश असेल मेजरली. येस इट्स बुलिश. मंथलीला बेरिश आहे, वीकलीला बुलिश आहे, मंथलीला बेरिश आहे, वीकलीला बुलिश आहे. डेलीला पण बुलिश आहे आणि 4 आवरला बेरिश आहे. ठीक आहे, 4 आवरला बेरिश आहे. तर आपण यामध्ये पण सेम एवढी कॅर सारखंच बाय साईडलाच बघाल. प्लान विल बी द बाय ओनली. ठीक आहे, लेट्स सी आपण टेस्ला मार्केट कसं स्ट्रक्चर बनवत आहे, कशा कॅन्डल बनवत आहे त्यानुसार. नेक्स्ट जीबीपी ऑड. जीबीपी ऑडला जर पाहायचं झालं तर डेलीच्या एक चांगल्या एरिया टेस्ला आहे मार्केट सध्या तरी. सायको लेवल मंथलीला बेरिशला आहे मार्केट, वीकलीला पण बेरिशला आहे, डेलीला पण बेरिशलाच आहे. 4 आवर, 4 आवर इज बुलिश करंटली. बेरिश बेरिश बेरिश, डेली पण बेरिश बेरिश. ठीक आहे, हा पण आपला या वीकचा एक चांगला ट्रेड असणार आहे, बिकॉज 3 टाइम फ्रेम सिंक आहेत, मेजर टीम ते पण मोठ्यावाल्या, आणि इव्हन यामध्ये रिजेक्शन पण दिसू शकते. ठीक आहे, 4 आवरला ओके. आपला प्लॅन कसा असेल तर मार्केट ना एक चांगली क्लोजिंग एंगल्फिंगची इथं दिली तर इथं आपण ट्रेड पंच करू शकतोय. लेट्स सी मार्केट स्ट्रक्चर असं बनवतंय की कसं बनवतंय, बट प्लॅन इज सिम्पल. एरिया पेंटिसला आहे मार्केट सध्या, त्यामुळं आपण याकडे थोडस लक्ष असेल आपलं. छोटस एसेल टाईट एसेल घेऊन आपण एक चांगल्या प्रकारची रिस्क घेऊ शकतो याच्यामध्ये. ओके, लेट्स वेट फॉर द मार्केट ओपन. कॅड सीएचएफ पर्सनली, आता हे बाकीचे जे ट्रेड आहेत ते मला पर्सनली आवडत नाही, बिकॉज यामध्ये मुवमेंट एवढी काही खास नसते, व्हॉल्यूम नसतं, त्यामुळं हे पण नाही. ठीक आहे, बिकॉज सी डेलीच्या कॅन्डल बघू शकताय, खूप कमी अमाऊंट आहे, 58 पॉईंट कुठं, इट्स इट्स क्वाईट लो. हे पण पर्सनली 3 पेअर आपल्याला नाही आवडत. ओके, तर आपल्या टॉपचे पेअर कोणते कोणते नाही आहेत आपण सिलेक्ट करू, आणि याच्यामधून पण अजून आपण डिसाईड करू की कुठले पेअर आपले या वीकला
टॉपचे असणार आहेत. ओके, पहिला होता जीबीपी कॅड. ओके, आता आपण फिल्टर कसं करणार आहे? जे पेअर एरिया पंट्रीसला सध्या आहेत ते आपले टॉपला असणार आहेत आणि ज्यांच्या मेजरली 3 टाइम फ्रेम सिंक आहेत. याच्यामध्ये टाइम फ्रेम तर सिंक आहेत बुलिश साईडला, बट हायरोबेटिक्सला नाहीये. नेक्स्ट याच्यामध्ये यस, याचे टाइम फ्रेम सिंक आहेत. ओके, आणि एरिया पंट्रीसला पण आहे, वर जाईल. सीएचएफ हो, एरिया पंट्रीसला नाही येत, त्यामुळे सध्या हा इथंच राहील, बट हा बेटर आहे याच्यापेक्षा. नेक्स्ट हा, येस, हा आपण बेरिशला बघतोय, 2 टाइम फ्रेम सिंक आहेत आणि एरिया टेस्टला पण आहे. हा पण याच्यावर जाईल, इथं जाईल. नेक्स्ट युरो जेपीवाय, हा 2 टाइम फ्रेम सिंक आहेत आणि हा एरिया टेस्टच्या खूप जवळ आहे. रिजेक्शन पण दिलेला आहे ना, ठीक आहे, हा टॉपला राहील. जीबीपी जेपीवाय रिजेक्शन दिलेलं आहे, बट आता याच्यामध्ये आणखी एक आपल्याला एंगल्फी कॅनल बघायची आहे, त्याच्यामुळे हा पण इथं राहील. ठीक आहे, तर या वीकचे आपले टोटल 6 पेअर्स निघालेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये पहिला आहे जीबीपी ऑड, जो की परफेक्ट एरिया ऑफ इंटरेस्टला आहे. ओके, मार्केट ओव्हरऑल सेलिंग मध्ये आहे. आपण प्लान करणार की मार्केट मध्ये एक 1 आवरला एक चांगली, जोपर्यंत या लेवलच्या खाली क्लोजिंग येत नाही एक चांगल्या कॅन्डलने, ओके, तोपर्यंत त्याच्यामध्ये एंट्री नाही करायची. सेम याच्यामध्ये पण. ओके, एक छोटासा पुलबॅकची आवश्यकता आहे, बिकॉज ऑलरेडी एक एंगल्फी कॅन्डल चांगली बनवलेली आहे 4 आवरची, बट स्टील वी नीड एक शॉर्ट पुलबॅक, आणि क्लोजिंग याच्या खाली दिल्यानंतर आपल्याला पुलबॅक ट्रेड घ्यायचा आहे. येस, त्याच्यानंतर हे USD JPY क्वाईट जरा स्ट्रॉंग बुलिश आहे. ओके, याच्यामध्ये आणि एक थोडीशी वर कुठेतरी क्लोजिंग देऊन खाली क्लोजिंग जेव्हा देईल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ट्रेड पंच करणार आहे. जीबीपी जेपीवाय, हा त्या USD JPY पेक्षा थोडासा जीबीपी जेपीवाय बेटर आहे. तर जीबीपी जेपीवाय मध्ये पण सेम, जोपर्यंत मार्केट एक आणखी काय रेड कॅन्डल ना या लोच्या खाली क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत वी विल बी वेटिंग फॉर दिस. नेक्स्ट जीबीपी सीएचएफ, we are waiting for market price to come in the area of interest. ओके, एक छोटासा स्वीप पाहिजे, रिजेक्शन बघायचे, हो चांगली रेड कॅन्डल बघायची आणि रेडी टू सेल. जीबीपी कॅड, ओके, ऍज पर द ट्रेंड मार्केट बुलिश साईडला आहे. ओके, आणि आपण यामध्ये पण काय करणार आहे, तर एक RSI चं कन्फर्मेशन घेणार आहे आणि त्याच्यानंतर ओके, RSI रेडी टू स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, इथे बघू शकता डेलीला मार्केटने या लो जवळपास इक्वल लोज बनवल्यासारखं बनवलंय आणि एक चांगलं रिजेक्शन पण दिलेलं आहे. ओके, लेट्स वेट फॉर द मार्केट टू मेक अ डबल बॉटम अँड गो ऑन दॅट साइड. ठीक आहे, आता जे बाकीचे पेअर्स आहेत, ठीक, त्याच्यामध्ये कुठला आहे युरो कॅड, टाइम आहे याला, हा याच्याकडे आपलं थोडस जास्त लक्ष असलेलं असेल, बिकॉज याची आहे ना, जर खाली क्लोजिंग दिली व्यवस्थित या लो पर्यंत, तर वी विल बी इंटरेस्टेड इन सेल. नेक्स्ट जीबीपी एनझेडडी, मला खूप टाइम आहे वर येण्यासाठी. USD कॅड ला पण टाइम आहे. USD CHF नो, याला थोडाच टाइम आहे, ही जवळ आहे. हा हायर हाय मध्येच आहे, नो, नॉट क्वाईट इंटरेस्टेड.
क्लोजिंग तर खाली दिलंय बट इथं रिजेक्शन बघून आपण सेल करू शकतो. एक हाय रिस्की काउंटर ट्रेंड ट्रेड असेल हा. बिकॉज मार्केटला कुठंतरी हा गॅप वगैरे फिल करण्यासाठी यावं लागेल. त्याच्यानंतर मग मार्केट आपण याला बघू शकतो. हा एफईजी असेल फेअर व्हॅल्यू गॅप. अगेन सेम. पुढल्या वीक मध्ये न्यूज खूप दिसत आहेत, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ट्रेड करावं लागेल. इरॉड पण नो. UDUSD वेटिंग फॉर द बाय कॅट जीपीवाय. ओके. खाली क्लोजिंग दिल्याशिवाय आपण यामध्ये पण एंटर करणार नाही. चलो. सो गाईज, दिस इज आवर टॉप पेअर्स फॉर द वीक. ओके. याच्यामध्ये पण हा एवढा नसणार आहे बट या आपण तरी पण ठेवलेला आहे. सो मॅक्स मेजरली हे आपले पेअर्स असणार आहेत फॉर द वीक. लेट्स सी काय होत आहे. चलो गाईज, थँक्यू. दिस इज आवर संडे स्विंग्स, ज्याच्यामध्ये आपण अनालिसिस करतोय मार्केटचं की मार्केट काय करतो ते. सो ही थोडीशी सर्दी झालेली आहे मला, त्यामुळं माइट बी काय डिफिकल्टी येत असेल तर, बट या ऑन द वे. एनिस एनिवेज, वी आर इन द. चलो रेडी. GBP ऑड विल बी आवर फर्स्ट ट्रेड दिस वीक. आणि लेट्स सी हाऊ द मार्केट रिजेक्ट आणि आपलं सेटअप कुठं बनतंय ते. वी विल बी ट्रेडिंग अवर सेटअप ओनली. चलो, बाय बाय. उद्या मॉर्निंगला आपण ट्रेड घेणार आहे लंडन सेशनला ओनली. लंडन सेशन ओपन होतं ह्या सध्याच्या मूनला डेलेट सेव्हिंग मध्ये 1:30 वाजता. ओके. तो चलो देखते हैं. स्टे ट्यून गाइस, बाय बाय तब तक के लिए.